नवीन जिमला जायला चालू केलंय आणि क्रिएटिन हा शब्द ऐकलाय, पण क्रिएटिन घेणं खरंच तुम्हाला गरजेचं आहे का? क्रिएटिन कोणी घेतलं पाहिजे आणि कोणी नाही घेतलं पाहिजे? खूप लोक म्हणतात क्रिएटिन घेतलं की किडनीला प्रॉब्लेम होतो. मी सांगतो तुम्हाला क्रिएटिन घेतल्यावर आपल्या बॉडीमध्ये काय होतं. क्रिएटिन आपल्या मसल मध्ये एनर्जी स्टोअर करतं, एटीपी फास्ट करतं, स्ट्रेंथ वाढवतं आणि रिकव्हरी फास्ट करतं. म्हणजे जर आपण रोज कन्सिस्टंटली जिमला जातोय, चांगला वर्कआउट करतोय, चांगली बॉडी बनवायची, तर क्रिएटिन आपल्यासाठीच आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जिम करत असाल, डाएट फॉलो करत नसाल, पाणी कमी पित असाल, तर क्रिएटिन घेऊन तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. आता सगळ्यात मोठं कन्फ्युजन, क्रिएटिनला किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं. 3 ते 5 ग्राम क्रिएटिन रोज पाणीमध्ये मिक्स करून घ्यायचंय. टाइम कधीही असू द्या, वर्कआउटच्या आधी घ्या, नंतर घ्या, फक्त पाणी जास्त प्या. 3 ते 4 लिटर. मुलगा असेल, मुलगी असेल, कोणीही याला घेऊ शकतं. जर तुम्हाला आधीपासूनच किडनीचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरला विचारून घ्या. आणि जर तुम्ही एकदम नॉर्मल असाल तर तुम्ही बिंदास याला डोळे झाकून घेऊ शकता. कारण मार्केटमध्ये जेवढे सप्लिमेंट्स आहेत ना, त्यातला सगळ्यात सेफ, सगळ्यात जास्त टेस्टेड आणि सगळ्यात स्वस्त सप्लिमेंट म्हणजे क्रिएटिन आहे. जर तुम्ही एकदम सिरियसली ट्रेनिंग करत असाल तर क्रिएटिन तुम्ही घेतलाच पाहिजे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ट्रेनिंग, डाएट आणि झोप हा मेन बेस आहे. क्रिएटिन फक्त एक सपोर्ट आहे. आणि जर तुम्ही सप्लिमेंट्स यूज करत असाल तर ट्रस्टेड आणि चांगल्या ब्रँडचेच यूज करा, नाहीतर फायद्याच्या जागी नुकसान जास्त होतील.